भावा माझी या 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 हो का तेजसला राग आला होता तेजसला. तेजस फायनली आलं. तेजस रडायला आलेला. काय झालं तेजस? ते म्हणजे आमचं गावकचं वानखेडे स्टेडियम. गाडी नंबर 37 विवेकानंद संजय आणि बादल पलतोय. नमस्कार मंडळी, कोकणातील आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं स्वागत करते. तर मंडळी, सध्या कोकणामध्ये आहे ना खूप मुसळधार पाऊस पडते. पाऊस काही विश्रांती घ्यायचं नावच घेत नाही. तर जरा थोडा टाईम जातो, परत येतो, जातो येतो, हे चालूच आहे. तर घरात बसून पण कंटाळा आला. तर विचार केला की घरात बसण्यापेक्षा आहे ना थोडं काहीतरी छत्री घेऊन तरी घराच्या बाहेर पडूया. म्हणून मी आणि माझे मित्रमंडळी आहेत हे बघा इकडं सगळेजण आहे ना, आम्ही चाललोय. आज सड्यावर चाललोय. इकडे रानामध्ये फेरफटका मारून येऊया बोललो. कारण रानामध्ये फेरफटका मारून आहे ना आपल्याला काय पालेभाज्या वगैरे भेटतात काय बघायच्या. कारण पावसाला सुरुवात झाली ना की पालेभाज्या थोड्या येतात, भेटतात. आणि जास्त पालेभाज्या भेटायचा टायमिंग म्हणजे काय, जेव्हा श्रावण चालू होतं ना, श्रावणाच्या टायमाला खूप सारे आपल्याकडे पालेभाज्या भेटतात. पण आता तरी पण जाऊया आपण, पालेभाज्या कोणत्या भेटतात काय बघूया. तर चला, हे बघा माझ्याबरोबर कोण कोण आहे तुम्हाला दाखवतो. आता पावसात परत एकदा मोठी धार लावले, मोठी पावसाला सुरुवात केली. चला, सगळेजण इकडे आहे ना छत्र्या घेऊन आले. आणि इकडे आहे माझ्याबरोबर रुद्र. आणि हा तर तुम्हाला माहितीच आहे, याचं काही नाव सांगायची गरज नाही. आणि इकडे आहे ऋषी. आणि तिकडे समोर विनोद आहे. आणि विनोदच्या पुढे तिकडे बघा अमित आहे. हा बघा. आणि इथे आहे ना रातांबीचं झाड आहे. हे कोकम, हे बघा कोकम बी बोलतात, रातांबी बोलतात. तर आता इथले कोकम सगळे पडून गेलेत, तर कोणीतरी घेऊन गेले असतील. आता काय एवढे नाही आहेत कोकम. हे बघा इकडे खाली तरी पडलेत. हे बघा असे कोकम एवढे पडलेत. बाकी असतील ते सगळे घेऊन गेले. ते बघा तरी पण आहे ना वरती मध्ये मध्ये थोडे थोडे आहेत. हे बघा. चला, पाऊस तर काय जायचं नाव नाही घेत आहे, तरी पण आता आम्ही सगळेजण चाललोय फिरायला. तर हे बघा इकडे आहे ना आपल्याला भाजी भेटणार आहे. आणि भाजी कोणती आहे? आकूर. आकूर आकूर म्हणजे बघा वेळ असते, त्या वेळीचा जो शेंडा असतो ना कोवळा, तो कोवळा शेंडा आहे ना तोडत असतं, त्याला आमच्याकडे आकूर बोलतात. या आकूरची भाजी आहे ना खूप छान होते. त्याच्यामध्ये आहे ना आटला म्हणजे फणसाची बी आणि जवळा हे टाकून आहे ना छान भाजी होते. हे बघा ते आपल्याला ना आज आकूर पण शोधायचे आहेत. हे बघा आकूर भेटणार आहेत, कारण काही झाडं असतात ना, त्या झाडांवरती या वेली असतात आणि त्या वेलीचे शेंडे आहेत ना ते असे आपल्याला काढायचे आणि जमा करून घेऊन जायचं. आणि त्याची भाजी खूप छान मस्त. या पावसाळ्या सीझनला आहे ना ही भाजी खायला खूप मजा येते. हे बघा आकूर. आकूर. हे बघा अमित काढतोय. हे सगळे आहे ना तिकडं ही जाळी असतात ना, हे झाड आहे त्याच्यावरती असतात. तर ते आपल्याला असं गरकी घेऊन किंवा काठी घेऊन आहे ना ते असं खेचून मग ते काढायला लागतात. हे बघा बघा इकडे अमित आहे ना आकूर काढतोय. आणि इकडे आता हे झाड आहेत ना त्यावरती खूप असे आकूर दिसतात आपल्याला. पण आहेत ना इकडं वरती आहेत, त्याच्यामुळे आपल्याला हात पुरणार नाही. जेवढे आपल्या हाताला भेटतील तेवढे काढायचे आहेत. आणि इकडे विनोद पण काढतोय. हा बघा बघा इकडे आतमध्ये. तर हे बघा एवढे आकूर काढून झालेत. चला अजून पुढे आहे ना आपण बघूया अजून आपल्याला आकूर भेटतायत काय. आणि बाकी भाजी काय आता भारंगीची भाजी भेटली तर भारगी. तर बघूया ह्या आकूर ह्या सीझनला आता जास्त करून आकूरच भेटतात. हे बघा चला
या बावा माझ्या राजा यो 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 यो. हा बघा तेजस आहे ना, तेजसचं आणि रुद्राचं थोडं भांडण झालेलं. रुद्र काहीतरी बोलला त्याला आणि त्याच्या रागाने आहे ना तेजस गेला होता घरी. बोलला मी घरी जातोय घरी जातोय. या या बावा माझी या 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 या. हा बघा तेजसला राग आला होता तेजसला आणि तेजस रागाने गेलेला. मला बोललेला नाही मी येत आहे, मी चाललोय घरी. हा बघा हे तेजस काय आलेलं, रागवलास हा? बैलाला हाक मारतात ना य य य करून तेजस गेलेला लांब आणि त्या आवाजानं तेजस परत चल चल. हा बघा तेजस फायनली आलं. तेजस रडायला आलेला. काय झालं तेजस हा? कारण तेजस आणि माझं नातं एवढं भारी आहे ना, म्हणजे एका मित्राचं पण नातं आहे, एका भावाचं नातं आहे. आणि तेजस मला ना माझ्या लहान भावासारखं आहे. हा बघा त्यामुळे तेजस आहे ना, मी कुठली गोष्ट बोललो ना की तेजसच्या डोळ्यातून पाणी येतं. हे बघा तेजसचं आणि रुद्रचं थोडं भांडण झालेलं, पण आहे ना मी तेजसची बाजू नाही घेतली म्हणून तेजसला राग आला आणि तेजस घरी चाललेला. तेजसला टायमाने हाक मारून 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 तेजस फायनली आता परत आलाय. तर चला एवढे आकूर काढलेत, आता अजून पुढं आपल्याला काढायचे. तर मंडळी हे बघा असे आहेत ना उंच आकूर वरती आहेत आणि त्या आकूर काढायला हात नाही पोचत. आम्हीची स्टाईल बघा कशी आहे. एक काठी घेतोय आणि काठी हा बघा असं वरती उडवतोय. त्याचा शेंडा आहे ना एकदम कोवळा असतो ना, तो पटकन तुटतो. आणि अशा पद्धतीने लांबचे आकूर आहेत ना ते आपल्याला काढायचे आहेत, कारण का वरती आपले हात नाही पोचत आहेत आकूर काढायला. हा बघा परत एकदा दाखवतोय. असे घ्यायचे पुढं आणि त्यानंतर मग हा जवळ आलाय. खाली जाशील ना, खाली दरड मी. बघा असे आपल्याला आकूर काढायचे. तर चला या साईडला रस्त्यात आकूर काय जास्त एक गुराखी येतात ना गुरा घेऊन, त्या गुराख्यानी काय जास्त आकूर ठेवलाही नाहीत, पण आपल्याला इथं थोडेफार भेटलेत. तर चला पुढे जाऊया आणि अजून आपल्याला आकूर बघूया. हे बघा मस्त वातावरण, एकदम गार हवा सुटले, थंड गार वाटते सगळं वातावरण. हे बघा हो काय हे काय करतो, एक करवंद खाऊ नका. चला हा मोठा करवंद आहे, तर किडी पडतात त्याच्यामध्ये. चल हा बघा हा बघा हा अजून कच्ची करवंद खातोय. हे दाखव, आंबट नाही लागत आहे तरी पण कशाला खातोयस. चला तर मंडळी आता आम्ही आलो बघा सड्यावर आलोय आणि सड्यावर आहे ना एवढं भारी वाटतंय ना. हे बघा हे बघा भारी, खूप सुंदर वातावरण, पण एवढं फ्रेश आहे ना, हवा एकदम थंड गार सुटले. आणि ह्या कातळावरनं आहे ना चालायला पण भीती वाटते. पाऊस पडून गेलाय आणि जर आपला पायवी सरकला ना इकडून तर पडायला व्हायचं. त्याच्यामुळे चालताना पण थोडं सावकाश सावकाश चालायला लागतं. हे बघा हे सगळेजण चाललेत. आता चाललेत कुठं माहिती आहे का, अलेटीत. अलेटीत बोलले जाऊन बघूया, कारण अलेटी म्हणजे काय आमचं क्रिकेटचं मैदान आहे, मोठं असं मैदान आहे क्रिकेटचं आमचं. पावसाळ्यातून आम्ही इथेच खेळायला येतो. दाखवतो तुम्हाला आमचं क्रिकेटचं मैदान कसं आहे. ते चाललेत आणि आपल्याला आकूर काय भेटलेत, किती जास्त भेटलेतच नाही, थोडेच भेटलेत. आणि हा बघा पाऊस काय चालूच आहे, थोडा 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 रिपरिप रिपरिप चालूच आहे पाऊस. तर चला अलीकडे आता पोचूया आपण. हे बघा आता आम्ही फायनली आहे ना अलेटीत पोचतोय. आणि हे बघा अलेटी म्हणजे आमचं गावाकडचं वानखेडे स्टेडियम. हे बघा खूप मजा येते. आता गवत आहे ना एकदम छोटं छोटं येते, अजून थोडं मोठं झालं ना की पूर्ण आहे ना हिरवंगार होतं आहे पूर्ण. आणि खेळायला आहे ना खूप मजा येते, कारण गणपतीच्या सीझनला आहे ना सगळी मुलं गावी येतात ना, ते सगळेजण इकडे खेळायला येतात, खूप मजा येते. हे बघा असं एवढं मोठं आमचं क्रिकेटचं मैदान आहे.
आणि हे बघा, आणि हा बघा तेजस आहे ना इकडे पावसाचा आनंद घेतोय, पावसात भिजतोय. हा बघा तेजस, कसं वाटतंय पावसात? एकदम मस्त. मस्त वाटतंय ना? पहिला पाऊस एकदम मस्त. मस्त, पण पाऊस आपला जास्तच पडायला लागलाय. होय. मग तुला मस्तच वाटायला लागलाय पाऊस. हे बघा सगळेजण इथं बोलले आपण मैदान बघायला जाऊया. आणि मला वाटतं गेल्या वर्षी जे स्टंप आहेत हे काय इथं तसेच राहिले. ते बघा गणपतीतून खेळलेले स्टंप आहेत. हे बघा त्या साईडला तिकडे जे बाउंड्री आहे ना आमची चौकरची बाउंड्री, हे बघा अशी लांब आहे. कुठची बाउंड्री? पहिला वाला तिकडचा. कुठला? हा पहिला का तिकडचा? हा पहिला नाही, तो 2 नंबरच्या चाकड्या ठेवली आहेत त्या. ही आपली बाउंड्री आहे ना, ही पहिली बाउंड्री आहे ना, ती पॉवर प्लेची बाउंड्री. पॉवर प्ले. आणि ते तिकडे लांब आहे ना, ते झाड दिसतंय ना, हे बघ हे झाड दिसतंय ना, त्याच्या तिकडे बाउंड्री आहे. हे बघा कोणी एवढा मारायचा? सगळेच. आणि हे बघा हे इकडे आहेत ना, काहीतरी बघतायत. काय बघताव रे? बेडूक मासे आहेत. हे बघा ते डबकं इथं साठले आणि या डबक्यामध्ये आहे ना बेडूक मासे आहेत. बेडूक पण आहे तिकडे कोपऱ्यात. कुठे? बारीक बेडूक थोडं दिसतोय. आणि काय बेडूक मासे आहेत थोडे थोडे आहेत. हे बघा या डबक्यात आहे ना बेडूक मासे आहेत, पण आपल्याला काही नीट ह्याच्यात दिसले नाही. चला हे बघा अमित, बघा अमितला पण भारी वाटतंय इकडं सगळं मैदान भारी वाटतंय ना. आणि हे बघा सगळेजण इकडे बसलेत उभे आहेत. आणि इकडून पण बघा व्ह्यू बघा आमच्या मैदानाचा. हे बघा थोडं अजून गवत वर आलं ना की खूप भारी वाटतं. हे सगळं ना हिरवं गार असतं. आता इथं जमीन दिसते, त्यावेळेला ही जमीन पण दिसत नाही. हे बघा चला जोरदार पाऊस लागतोय आणि सगळेजण इथं उभे आहेत पावसात. आणि वारा पण खूप आहे. आणि तेजस आहे ना, तेजसला आहे ना बैलगाडा शर्यतीचा खूप नाद आहे. कारण नांगरणी स्पर्धा असेल ना तिकडं बघायला तेजस जातोच. वाडीतल्या कोणातरी एका गाडीवाल्याला बघणार आणि त्याला घेऊन तेजस जाणार शर्यती बघायला. आज आहे ना तेजस आपल्याला आहे ना तेजस बैलगाडा शर्यतीमध्ये कशी कॉमेंट्री करतात ते आपल्याला ऐकवणार आहे. तेजस दाखव एकदा सगळ्यांना कशी कॉमेंट्री करतोस ते. चल. हा गाडी नंबर 37 दिवेकरांचा संजय आणि बादल पलतोय. सुट्टीचा ड्रायव्हर आहे तो जोडीचा बाबूदादा गोपाल. सुट्टीचा तारा झाला का बैल वारेसारखं जातात. सुंदरची जोडी सुटते. जाऊ दे दादा आला 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 दिवेकरांचा संजय आणि बादल येतोय. बघा बघा बैलांचा वेग बघा. बादल बघा कसा येतोय. जोरात जाऊ दे सुंदरची जोडी आली नंबर. बघूया 13 सेकंद 25 पॉइंटला आलेली जोडी प्रथम क्रमांक पटकावला. बाबूदादा गोपाल त्याची होता आणि निवेकरांचा संजय आणि बादल पलाला. मंडळी बघा सुंदर असे कॉमेंट्री करून दाखवले. आणि हे बघा सगळेजण आहे ना आता गारटलेत. चला आपल्याला काय भाजी काय एवढी जास्त भेटले नाही, एवढी थोडी भेटले. तर चला पुढे जाऊया. असंच घरी बसून पण कंटाळा आलेला तर बोललेलो जरा सड्यावरून जाऊन फिरून येऊया, पावसाचा आनंद पण घेऊया. तर बघा पावसात काय जास्त भिजलोय नाही, काय या पावसात भिजायला पण भीती वाटते. तर तापसर यायची त्यामुळे सगळेजण छत्रच घेऊन आले. तर चला जाऊया आता आपण घरी. हे बघा आणि इकडे आहे ना पाणी पण साचले. हे बघा वारा येतोय ना, या सड्यावर आहे ना पाऊस आणि वारा सोबतच असतो. पावसाबरोबर वाऱ्याचा पण वेग एवढा असतो नाही. छत्र्या आहेत ना, मोठा वारा आला की छत्र्या पण राहत नाही. हे बघा केवढा आलंय, एवढा मोठा पाऊस पडतोय ना. हे बघा इकडं खूप मोठा पाऊस पडायला लागलाय. आता थोडा टाइम पावसाने विश्रांती घेतलेली
पण आता फायनली एवढा मोठा पाऊस पडला आहे बघा. पावसाने थोडा टाईम विश्रांती घेतली होती, थोड्या विश्रांतीनंतर परत मोठा पाऊस पडायला लागला. हा बघा, छत्री आणून पण काय फायदा नाही, बहुतेकसे भिजलोयच आम्ही. तर चला, आता गार पण लागायला लागले, थोडी थंडी पण लागायला लागली, त्यामुळे जास्तच गारठाच्या अगोदर घरात पोचूया. हे बघा, तर मंडळी चला आता मी चाललोय घरी आणि पाऊस पण खूप पडायला लागला. तर बघा सगळेजण या पावसातून आहे ना भिजलेत. हे बघा, आणि थंडी पण लागायला लागली. पूर्णपणे भिजायच्या अगोदर सगळेजण बोलले आता घरी जाऊया, बस झाली. भाजी काय आपल्याला जास्त भेटले नाही, थोडीच भाजी भेटले आणि तेजस पण गारटलाय आणि तेजस छत्री असून पण भिजले. तर सड्यावर आहे ना, सड्यावर वाऱ्याबरोबर पाऊस होता, त्याच्यामुळे आहे ना छत्रीतून पण भिजायला झालं. तर चला आता भेटूया आपण आपल्या पुढच्या आणखी एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.